तर मित्रांनो, आजचा व्लॉग आहे आपल्या मोटो व्लॉगिंग सेटअपवरती आणि आपण टॉप बॉक्स, शूज, बॅग, जॅकेट्स, गिअर्स सगळ्यांवरती आपण एक्सप्लेन करणार आहोत। तर सुरू करूया आपल्या आजच्या मोटो व्लॉगिंग सेटअपची। आपल्याकडे काय काय आहे आणि आपण कशा प्रकारे ते यूज करतो ते आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। तर सुरुवात करूया टॉप बॉक्सपासून। हे जे दोन टॉप बॉक्स आहेत हे आपण ॲप्रिलासाठी यूज करतो आणि ॲप्रिला तुम्ही पहिल्या माझ्या ब्लॉगमध्ये बघितले असाल, जे खोपोलीचा ब्लॉग होता त्याच्यामध्ये आपण ॲप्रिला यूज केलेली आहे आणि त्याच्यात हा टॉप बॉक्ससुद्धा लागलेला होता। 30 लिटरचा जो टॉप बॉक्स आहे मित्रांनो, तो आपल्याला 3,500ला पडलेला आहे आणि जो मोठा 45 लिटरचा आहे तो आपल्याला पडलेला आहे 6,500 रुपयाचा। आता आपण एक्सप्लेन करूया आपल्या स्टडच्या हेल्मेटची। तर हा हेल्मेट मला 2,200 रुपयाला पडून त्याला मी एक चिन माउंट लावलेला आहे, पण ते चिन माउंट काही कामाचं नाही आहे। त्याच्यापेक्षा तुम्ही जे गोप्रो किंवा ॲक्शन बरोबर येतं तेच तुम्ही यूज करा, तेच फायदेमंद राहील तुमच्यासाठी। हे आहे स्टील बर्डचं हेल्मेट। मी हे हेल्मेट याच्यासाठी घेतलं कारण की चिन माउंटचं जे आपलं स्टिचिंगवालं जे माउंट असतं ते बसत नव्हतं, त्याच्यामुळे मला हा हेल्मेट घ्यावा लागला। हा हेल्मेट मला जवळजवळ 1900 रुपयाला पडला आणि चांगला हेल्मेट आहे। याच्याबरोबर मी ह्याला DJIचं चिन माउंट लावलेला आहे, प्लस याच्यात ब्लूटूथ लावलेलं आहे एक 2,200 रुपयाचं, तेही फुल यूजफुल आहे। बॅटरी बॅकअप पण चांगला आहे त्याचं। आता आपण पाहू शूज। हे सोलेसचे शूज आहेत आणि हे जवळजवळ मला पडलेले आहेत 13,000 ते 14,000ला, पण शूज खूप कामाचे आहेत मित्रांनो। ते तुम्ही रायडिंग करताना तुम्हाला त्रास जाणवत नाही त्याच्यात। थोडंसं चालायला तुम्हाला त्रास थोडंसं जाणवेल, पण रायडिंग करताना तुम्हाला त्रास जाणवणार नाही। खूप चांगले शूज आहेत। जर तुम्ही बाईंग करणार असाल तर हे शूज घ्या, कारण की हे थोडे लाँग आहेत आणि ठीक आहे, आपल्याला दगडी वगैरे लागणार नाही। तर आता आपण पाहू आपलं रायडिंगचं जॅकेट, जे आहे सोलेस कंपनीचं, जे मी दिल्लीवरून बाईंग केलं होतं। मला अप्रॉक्सिमेटली पडलं आहे जवळजवळ 14-15,000ला। ह्याला पण हँड प्रोटेक्शन, चेस्ट प्रोटेक्शन, शोल्डर प्रोटेक्शन, बॅक प्रोटेक्शन सर्व आहे। प्लस ह्याच्यात तुम्हाला सर्दीसाठीही वेगळं जॅकेट मिळतं आहे आणि एक रेनसाठीही जॅकेट मिळतं आहे तुम्हाला। तर हिला पहा मित्रांनो, ही चिमणी मध्ये चालू झालं हिचं। ती म्हणते माझंही व्हिडिओ काढ, आणि नाही काढत तर ती अंगावर येते, इवळते। झाली शांत झाली बाबा, थोडी शांत। अरे चालू, हे काय ऐकत नाही आज। तर हिलाही पाहून घ्या मित्रांनो, लॅम्बिस मस्तीखोर आहे एक नंबराची। तर आता आपण पाहूया ग्लव्स। हे प्रो बायकरचे ग्लव्स आहेत आणि ह्याच्यामध्ये हे तुम्हाला 400-500 रुपयापर्यंत पडतील। हे कट्सवाले ग्लव्स आहेत आणि हे आहेत नी गार्ड्स। या नी गार्ड्स तुम्हाला कमीत कमी 2,200 रुपयापर्यंत पडतील आणि चांगला प्रोडक्ट आहे। तुमचे गुडघे, तुमच्या हाताचे कोणे हे सेफ ठेवतं, चांगला प्रोडक्ट आहे। तर हा मास्क आहे मित्रांनो, एक 400 रुपयाच्या जवळजवळ तुम्हाला मिळेल। हा DJI बॅटरीचा केस आहे, ज्याच्यात 2 बॅटऱ्या आपण एकत्र चार्जिंग करू शकतो, प्लस त्याच्यात मेमरीचे स्लॉट दिलेले आहेत। आणि हे आहे कॅमेरा, DJI 4चं कॅमेऱ्याचा केस, आणि हे आहेत आपलं Hero 4चे लेन्सेस। ही आहे बॅग मित्रांनो। ह्या बॅगमध्ये आपण सर्व कॅमेरेस, ॲसेसरीज ठेवतो, प्लस आपलं गॉगल्स आहे। हा लॅपटॉप आहे, ह्याच्यावर आपल्याला एडिटिंग सुरू करायची आहे, पण अजून मी लॅपटॉपवरती एडिटिंग सुरू केली नाही आहे। आत्तापर्यंत मी मोबाईलवरतीच करतो आहे। आणि ही बॅग आहे मित्रांनो, आपल्याला थाईला आपल्या बॅग लागते ही। त्याच्यात छोटं मोठं तुमचं सामान खूप चांगल्या पद्धतीत राहतं। खूप चांगली बॅग आहे, एक 1500-1600 रुपयाची बॅग आहे ही।
आणि ही जी बॅग आहे मित्रांनो, ही मी दिल्लीवरून 3000 रुपयाला घेतली आहे आणि ही पण चांगली बाईक आहे. तुम्ही जेव्हा रायडिंग करत असताना हिला घालाल तेव्हा एक वेगळाच तुम्हाला फील पण आणि एक लुकवाईज पण ही चांगली बॅग आहे. 3000 रुपये ठीक आहे, याच्यासाठी चांगली बॅग आहे. हे जे शूज आहेत मित्रांनो, हे शूज ऑनलाईन बाईंग केले होते मी. 1000 रुपयाच्या लगभग मला हे पडले. चांगले शूज आहेत, 2 वर्ष झालेत, अजूनपर्यंत काही एवढे खराब वगैरे झाले नाहीत. चांगले शूज आहेत. 1000 रुपये काय एवढं वाईट नाही पडले मला या शूजला. चांगले प्रोडक्ट आहे.